रंगला मस्ती धमाल, खाला दंगा खुशाल, झाली घंटा आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. किती रंग त्यांचे किती गंध त्यांचे, विचारून घ्या या फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे, मुलांना हाती द्या ना मुलांना जरा. किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा रस्ते गजबजले, पुन्हा एकदा शाळेच्या दरवाजावर गर्दी जमली, पुन्हा एकदा रिक्षा व्हॅनमध्ये ते सगळे चिमुरडे उतरतायत, दप्तर घेऊन, नवीन ड्रेस घालून, नवीन शूज घालून, त्यांच्या पुस्तकांना छान नवीन कव्हर्स घातलेले आहेत, नवीन नाव लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांच्या बाकांवरची धूळ आता झाडली जाईल आणि ते पुन्हा एकदा बसतील काहीतरी नवीन शिकायला. या नवीन शालेय वर्षाची सुरुवात आम्ही अशा एका शाळेने करतोय जिथे फक्त शिकवलं जात नाही मुलांना, तिथे या मुलांना घडवलं जातं. आज मी आलोय पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमध्ये. बघूया इथली मुलं काय वेगळा विचार करतायत, त्यांना खरोखर किती घडवलंय. आज मला खूप उत्सुकता आहे ही मुलं इतरांपेक्षा काय वेगळा विचार करतात. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेची लायब्ररी अतिशय समृद्ध दिसते. खूप प्रकारची पुस्तकं इथे दिसत आहेत. म्हणजे गड किल्ले महाराष्ट्राचे आहे, उपनिषदांचा अभ्यास आहे, माझी जन्मठेप आहे, इथे श्यामच्या आईचं पुस्तक आहे. खरं तर ही सगळी पुस्तकं कुठेही उपलब्ध असतात, आपल्या नजरेलाही ते पडतात. पण बहुतेक वेळा नुसतं नजरेला पडून चालत नाही, त्याच्या पुढे काहीतरी घडायला हवं, ते इथपर्यंत पोचायला हवं. इथे मुलं नुसती शिकत नाहीत, ती घडतायत. अशाच काही घडणाऱ्या मुलांशी म्हणजेच इथल्या रत्नांशी मी आता गप्पा मारणार. आणि आता माझ्याबरोबर आहे माझा एकदम गोंडस मित्र, ज्याचं नाव आहे अपूर्व पेटकर. हाय अपूर्व. हाय. कसा आहेस तू? मस्त. शाळा आता नुकतीच सुरू झाली आहे ना? हो. नवीन पुस्तकं, त्याला कव्हर बिवर घातलंस? घालायचेत. का रे? किती मजा येते कव्हर घालायचं. का आई बाबाच करतात ते? नाही, अजून शिकलो नाही, पूर्ण नाही शिकलो, पण आई शिकवते कधी कधी. शिकवते ना. सुट्टी जास्त धमाल होती का शाळा सुरू झाल्यावर बरं वाटतंय? जास्ती वेळ शाळा असल्यावर वाटतं कधी सुट्टी लागते, आणि जास्ती सुट्टी असल्यावर ती मग मित्रांची आठवण येते, मग काय करत असतील सगळे असं वाटतं. मग शाळा सुरू व्हावीशी वाटते. आता 1-2 महिने शाळा झाली की परत वाटेल की सुट्टी लागावी. कारण हीच तर मजा असते आपल्याला. आपल्याला काय झालं माहिती, आपल्याला तहान लागली की पाणी प्यावं असं वाटतं, आणि खूप वेळ पाण्याच्या आत गेलं की बाहेर यावं असं वाटतं. असं हो की नाही? तुला सुट्टीत सगळ्यात काय करायला मजा आली? सुट्टीत मी म्हणजे सगळे मित्र, आणि माझ्या शाळेची वेळ खूप जास्त आहे, 10 ते 7. मग त्याच्यामुळे घरी कम्प्युटर खेळणं, सगळे मित्र येतात, ते होतच नाही. मग सुट्टी लागल्यावर मग आम्ही सगळे कम्प्युटर खेळतो मस्त. बाहेर काही खेळलास की नाही? हो, क्रिकेट खेळतो दर संध्याकाळी आणि सकाळी क्रिकेट. तू गातोस ना? कारण मला माहिती तुझे बाबा खूप छान हार्मोनियम वाजवतात. तू वाजवतोस? हो, थोडी थोडी. आणि गातोस? हो. कोण आहे आवडतं सिंगर? कोण आहे? शंकर महादेवन आणि पंडित जसराज. पंडित जसराज. पाहिलं ना, काय आवड निवडच स्तरच बघितला ना. आणि तुला हिमेश रेशमी आवडतो? नाही. का? कसली कॅप आहे रिचेंटो, तेरा 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 सुरू, ते नाही आवडत? कॅप मुळे थोडी कोणाला गाता येतं. अत्यंत मोठं तत्वज्ञान आहे की कॅप मुळे थोडेच कोणाला गाता येतं. गाणं वेगळं असतं, कॅप घालणं वेगळं असतं. माझं काहीच म्हणणं नाही, हा म्हणतोय, आपल्याला काहीच कळत नाही त्याच्यातलं. आता काय प्लॅन आहे मोठेपणी? तू कोण होणार आहेस? सिंगर किंवा सिंथ प्लेअर. सिंथ प्लेअर का म्युझिक डायरेक्टर? नाही. नाही. अरे एवढे काय वाईट नसतात म्युझिक डायरेक्टर, चांगले असतात. पण मला नाही व्हायचंय. फार क्लॅरिटी याच्या विचारामध्ये. अपूर्व पेटकर, म्हणजे तुला सांग, ज्ञानप्रबोधिनी सगळ्यात जास्त तुला काय आवडतं? इकडे आता ताई असं करतात की प्रत्येक धड्यावरती 3 प्रश्न ताईंच्या मनाने घालतात ते, आणि ज्याला जे पाहिजे ते उत्तरे लिहा आणि ते तपासतात. आणि मला आता सांग की ज्ञानप्रबोधिनीतली अशी कुठली छोटीशी गोष्ट जी बदलली तर तुला बरं वाटेल? तसं काहीच नाही, पण प्रत्येक गोष्ट अशी ठरवली आहे की ही गोष्टीत हा तोटा आहे आणि हा फायदा आहे. मग त्याच्यामुळे ही कोणती तरी गोष्ट बदलली तर फायदा पण जातो. मला असं वाटतं पुढे अपूर्व पेटकर गायक तर होईलच, पण तो गायकाबरोबर थोडंसं असं काही मंडळी जमवून त्यांना मार्गदर्शन जीवनाविषयी असंही तो करू शकेल. कारण याच पॉइंटवर मला असं वाटतं, मी तुम्हाला मनापासून वंदन करतो अपूर्वजी. ऑल द बेस्ट. खूप मोठा सिंगर हो,
आणि छान पेटी वाजव बाबांसारखी. ऑल द बेस्ट. अनन्या जोगळेकर नावाची खूप गोड मुलगी आहे माझ्याबरोबर गप्पा मारणार आहे. हाय अनन्या. हाय. अनन्या म्हणजे काय ग? अनन्या म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी, इतरांपेक्षा वेगळी. काय केलं सुट्टीत? सुट्टीमध्ये आम्ही मुंबईमध्ये फिरायला गेलो होतो. काय आवडलं मुंबईतलं सगळ्यात जास्त? नेहरू सायन्स सेंटर आणि प्लॅनेटोरियम. खूप आवडलं. अनन्या जोगळेकर पुढे जाऊन काय व्हावी असं तुला वाटतं? लहानपणी वाटायचं की ॲस्ट्रॉनॉट, मग आता वाटतं की ऍक्ट्रेस. त्यामुळे माझं सारखं बदलत असतं. लहानपणी ॲस्ट्रॉनॉट वाटायचं म्हणजे लहानपणी असं वाटायचं की ॲस्ट्रॉनॉट व्हायला पाहिजे. आता मोठेपणी काय वाटतं? आणि आता वाटतं की ऍक्ट्रेस व्हायला पाहिजे. ऍक्ट्रेस? कोणासारखं? कोण तुझा आदर्श का? कोण आवडतं तुला ऍक्ट्रेस? आई म्हणते की तू मुक्ता बर्वे सारखी दिसतेस, त्यामुळे मला ती आवडते. हाय हाय, मुक्ता बर्वे सारखी दिसतेस असं म्हणतोय. एका लग्नाची दुसरी गोष्ट बघतोस. मग आपण एक सीन करूया. कसला करूया माहितीये का? तू आई आणि मी मुलगा. हा चल. आणि मी ना खूप वेळा क्रिकेटचा बॉल हरवलेला असणार आणि परत मी तुझ्याकडे बॉल मागायला येणार, पैसे मागायला बॉल घ्यायला. आई काय झालं? ना क्रिकेटचा बॉल परत हरवला. किती वेळा सांगितलं सांभाळून वापरायचा म्हणून. आई पण तो कुत्र्यानी खाल्ला. मग सर आता ग्राउंड वर जाऊन खेळायचं. आई पण कुत्रा ग्राउंड वर पडाला. अगं हसतेस काय? खूप मोठा कुत्रा होता. घाबरायचं नाही असं आहे. आपण कुत्रा पाळूया? नको प्लीज. नको. मग घोडा तरी पाळूया. घोडा? छोटा घोडा पाळूया. मी उद्यापासून घोड्यावरच शाळेत जाणार आहे. माझी सायकल सारखी पंक्चर होते, घोडा पंक्चर तरी होणार नाही. तू अजून लहान आहेस, घोड्यावर नको जाऊ, सायकलवर नको. मग छोटं डुक्कर तरी घे मला. शी, डुक्कर? का तुला आवडत नाही डुक्कर? नाही. असं दोन करतो. नाही. आई तू हसू नको सारखी. मला कुठला तरी प्राणी घे. मला काहीतरी प्राणी पाळायचा आहे. तुला कोणता आवडतो? मला झेब्रा. नाही, म्हणजे असे खूप मोठे प्राणी वगैरे नाही पाळायचे, नाही तर मग त्यांना सांभाळायला खूप अवघड जाईल. मग छोटासा पाळूया का? साप वगैरे? शी, नाही. म्हणजे आपण खरं तर जसे प्राणी पाळत नाही ना जंगलात वगैरे राहणारे, कारण ते खूप उपद्व्यापी असतात आणि त्यांना सांभाळायला खूप कठीण जातं, त्यामुळे त्यांना नाही पाळायचं. पण तू बाबांचं मात्र सगळं ऐकतेस आणि माझंच ऐकत नाहीस. बाबा तुझ्यापेक्षा मोठे आहेत आणि माझ्यापेक्षा मोठे आहेत. हसली आई, हसली. नाही बॉल तर मिळणार बाबा त्या मुलाला. हो ना, चांगली ऍक्टिंग करतेस. आईने असं हसायचंच असतं. आई जर चिडून बसली तर मुलगा किती बिचारा होईल की नाही. त्यामुळे आईने मधनं हसायचंच असतं. तर गोड करतेस तू. मला असं वाटतं की तू होशील मुक्ता बर्वे सारखी. हो ना? व्हायला आवडेल ना. तर आई तुला खूप मनापासून नमस्कार आणि खूप शुभेच्छा. तू खूप मोठी हो. हाय देवश्री, कशी आहेस तू? छान आहे. आता शाळा सुरू झाली सुट्टीनंतर, तर अगदी खरं खरं सांगायचं, तुला सुट्टी जास्त आवडत होती का शाळा जास्त आवडत? शाळा जास्त आवडते. नक्की? हो. सुट्टीत बोर झालं होतं? हो का? मग घरी काही करायला नसतं, टीव्हीच बघायचा, मग अभ्यास पण आहे, मग कंटाळा येतो. मोठी झाल्यावर काय होणार आहेस तू? मी मोठी झाल्यावर सायंटिस्ट होणार आहे आणि माझं खूप मोठं स्वप्न आहे की मला राष्ट्रपती बनायचंय. राष्ट्रपतीच डायरेक्ट? हो. मी सांगतो, मी इतक्या लहान मुलांना भेटलो महाराष्ट्रभरच्या. ही एकमेव व्यक्ती आहे इथे, देवश्री जोगळेकर, जिला राष्ट्रपतीच बनायचे. आधीमध्ये काहीच नाही. म्हणजे असे छोटी मोठी स्वप्नच नाही तिची. राष्ट्रपती ठरलेलं आहे तिचं. होशील सगळं. तू काय करशील का? तू पहिला चेंज काय करशील भारतात राष्ट्रपती? मी पहिला चेंज असा करेन की जे प्रदूषण वाढते आपल्या भारतात ते कमी करायचा प्रयत्न करेन. आणि दुसरा चेंज महत्वाचा असा करेन, आपण खूप पैसे वापरतो, तर मग पैशांमुळे खूप वाईट घटना घडतात, चांगल्या पण घडतात. पण मग वाईट घटना घडण्याचं प्रमाण जास्त आहे ना, तर मला असं वाटतं की जो पैसा आपण वापरतो तो नकोच असायला. सगळं फुकट. म्हणजे एक असं कार्ड करून द्यायचं राष्ट्रपती, म्हणजे सगळं त्यांचा शिक्का त्याचा असायचा, सगळ्यांनी ते कार्ड दाखवायचं दुकानात, मग जे पाहिजे ते मिळणार. सत्यवचनी देवश्री जोगळेकर पुढे जाऊन आपली राष्ट्रपती झाली तर मला स्वतःला खूप अभिमान वाटेल. पण ते कार्डची योजना मात्र मला ती फार डेंजरस वाटली. पण मला एक लक्षात आलं की या छोटूशा देवश्रीच्या छोटूशा डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत. तिला राष्ट्रपतीच व्हायचंय डायरेक्ट. तू असाच खूप खूप विचार कर. तू कदाचित राष्ट्रपती होशील की नाही मला माहिती नाही, पण तू नक्की एक गोड मोठी व्यक्ती होशील आणि एकदम कडक शिस्तीने वागणारी अशी एक मोठी व्यक्ती तू नक्की होशील. तेवढा मी तुला नक्की आशीर्वाद देऊ शकतो.
ऑल द बेस्ट. थँक्यू. ही माझ्याबरोबरची अत्यंत एक्सप्रेसिव्ह मुलगी बसली, तिचं नाव आहे सुरभी भावे. हाय सुरभी. हाय. कुठे राहतेस ग तू? मी कोथरूडला. तुझी ही भोय अशी आपोआप उडते का तू उडवतेस मुद्दाम? नाही म्हणजे असे कधी कधी आपोआप उडते, कधी कधी असं मुद्दामून करते. कशी करते जागा? डान्स करतेस? हो म्हणजे पूर्वी करायचंय, भरतनाट्यम करायचंय, क्लास करायचंय. नाही 5वीत नाही 4थीत असताना. तुझी मान स्थिर राहते? कधी कधी. कधी कधी राहते. बाकी बोलताना? हो. घरी आई बाबा अजून कोण कोण असतं? आई बाबा आणि मी. तिघं असतं. आणि आजी आजोबा कुठे असतात? आजी आजोबा, काका काकू आणि माझा छोटा भाऊ हे डोंबिवलीला असतात. पण बाबा शिक्षणासाठी म्हणून पुण्यात आले, त्यामुळे आम्ही इकडेच राहतो. हो पण मी एवढं नाहीच म्हणलं, मी फक्त आजी आजोबा कुठे असतात एवढं म्हणलं. तुम्हाला डोंबिवलीला. डोंबिवलीला. हा एवढंच उत्तर असतं. मला बोलण्याची फार सवय आहे, मी खूप बडबडी आहे. त्याच्यावरनं बोलणी करतेस वर्गात कधी? नाही पण म्हणजे तासाला बोलत असेल तर मग ताई ओरडतात. ते बरोबर आहे, ओरडायलाच पाहिजे. मान थांबव ना, मी त्याच्याकरता थांबलोय. पुढचा प्रश्न विचारला, ओरडायलाच पाहिजे. पण मग आजी आजोबांना भेटायला तुला आवडतं सुट्टीत वगैरे? हो मी सुट्टीत रोज 5 दिवस 5-10 दिवस डोंबिवलीला जाऊन राहते. आणि मला आजी आजोबांची कमी अशी कधीच नाही भासत, कारण की माझ्या आईच्या आई माझ्या जवळच राहते आणि बाबांच्या आई लांब राहते. आता ना पुढचं 30 सेकंद मान न हलवता बोलायचंय. हा मान जर हल्ली तर फाऊल. हा कोण जिंकते बघूया. तुला सगळ्यात कंटाळा कसला येतो? आता डोळे फिरायला लागले तर मला डिंग 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 आठवत नाहीये. सगळ्यात कंटाळा कसाच नाही आठवत. म्हणजे आमच्या समोर एक माझी मैत्रीण राहते, तिच्या जे खेळायला भयंकर कंटाळा येतो. ती खूप छोटी आहे आणि दरवेळी तिच्याच मनाचं खेळायला लागतं. आणि तुझ्याकडे सारखी येते ताई माझ्याशी. हो ना. नाही ताई नाही म्हणत ती. मग सुरभीच म्हणते? हो 3रीत. बरं ठीक आहे चल. ओव्हर हॅलो हॅलो. तू खूप जास्त मान होतेस, मला खूप मान दुखायला लागले. बास मला, मी याच्यापेक्षा मानेवर ताण घेऊ शकत नाही माझ्याकडे. मलाच खूप स्थिर ठेवूया आपण दोघंही मान, थोडा आराम करूया. ऑल द बेस्ट. थँक्यू. वारकऱ्यांना केळी दिली जातात, तर त्या केळ्याची सालं इतकी अस्ताव्यस्त पडलेली होती की आम्ही शेवटी ठरवलं आणि आमच्या वर्गाने ती गोळा केली. तर मला वाटतं की आपण हे बदलू शकतो नक्कीच. मधली सुट्टी मधली सुट्टी. मला कायम असं वाटतं की आपला देश पुढे कुठे जाणार आहे, आपला समाज कुठे चाललाय याचं चित्र कशावरून ठरतं, तर आपल्या देशातली शाळेतली मुलं कुठली गाणी गातात, कुठल्या गोष्टी वाचतात आणि त्यांच्या मनात काय विचार चालू असतात याच्यावर ठरतं की आपला देश आता पुढे जाऊन काय करणार आहे, कुठे जाणार आहे. त्यामुळे आज मी इथल्या 6वी ते 10वी या मुला मुलींची गप्पा मारणार आहे. ह्या सगळ्या मुली तुम्ही वारीत गेला होतात बरोबर, तर वारीतला अनुभव, वारीत सगळ्यात आवडलेली गोष्ट जी तुम्हाला कधी माहितीच नव्हती की बापरे असं असतं वारीत, असं कोण सांगेल मला? तिथे जे लोक इतक्या भक्तिभावानी पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत होते, आम्ही अगदीच थोडा टप्पा वारीतला अनुभवला, त्यात सुद्धा आम्हाला इतकं थकायला झालं आणि त्यांचा तो प्रवास आणि त्यांचं पूर्ण विठ्ठलासाठी पूर्ण स्वतःला वाहून घेणं बघून खूप छान वाटलं. आणि मला असं कळलंय की तू खूप छान कविता करतेस, त्यामुळे तुझा आजचा विषय आहे वारी. तू वारीवर एक छान कविता कर. आजचा आपली चर्चा संपताना मला त्या 4 ओळी ऐकव. वारीत अशी कुठली गोष्ट जाणवली की जी असं वाटलं की ही ना थोडी बदलता येईल आपल्याला, यांनी ना वारीत चालणाऱ्या लोकांना त्रास पण होतोय आणि याची काही फार आवश्यकता नाही, असं काही जाणवलं? आम्ही ज्या टप्प्यावर गेलो होतो हडपसर ते दिवेघाट, त्या टप्प्यावर आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा वारकऱ्यांना केळी दिली जातात, तर त्या केळ्याची सालं इतकी अस्ताव्यस्त पडलेली होती की आम्ही शेवटी ठरवलं आणि आमच्या वर्गाने ती गोळा केली. तर मला वाटतं की आपण हे बदलू शकतो नक्कीच. एक गोष्ट मात्र इकडनं हा विषय पुढे नेतो की वारकऱ्यांकडे तुम्ही बघितलं असेल, त्यांना ना तिथे पोचण्यात तर आनंद असतोच की आपण पंढरपूरला जायचं आणि विठ्ठलाच्या पायी माथा टेकायचा, पण ते त्या प्रवासाचाही तितकाच आनंद घेतात बरोबर, नुसतं पोचणं नसतं. तुम्हाला काय वाटतं रे
प्रवास करणं छान का पोचणं छान? प्रवास आपण जेवढा आनंद घेत करत जाऊ त्याचं आपल्याला फळ म्हणजे शेवटी आपल्याला जे काय मिळतं ते त्या प्रवासावरती अवलंबून असतं. किंवा कदाचित फळ नाही मिळत असंही होईल. कधी कधी असंही होतं की तुम्ही खूप धमाल करत प्रवास करत जाता आणि तिकडे कुलूपच असतं. पण कदाचित प्रवासातली मजा तर येते. कला क्षेत्रात कोणाला करिअर करायचं? मला इतिहासात काहीतरी शिकून पुढे त्याचा देशासाठी उपयोग करायचा आहे. मला लॉ करायचं आहे आणि त्याच्यात वरच्या पोस्टवरती जाऊन आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काहीतरी चांगले फेरबदल करायचे. मला थोडं पाणी आहे का गार किंवा ग्लुकोज आहे? कारण ना ही लोक ना सतत कॉन्स्टिट्यूशन देशासाठी समाजासाठी शिवाय बातच करत नाही. मी काय म्हणतो तुमच्या कोणी मला मजा येईल म्हणून काहीच करणार नाही का? मला असं नाटकातनं किंवा काय म्हणजे पिक्चर मधनं वगैरे असं चार्ली चॅपलिन सारखं फनी व्हिडिओज करणं. पाहिलंस? येस येस कळलं. मी एवढ्या वेळ काय म्हणतो ते ह्याला म्हणतात स्वप्न. तुम्ही जे सगळं करताना त्याला म्हणतात प्लॅनिंग. आणि आता आपण कवयित्री मुक्ता हळबे यांची कविता ऐकूया. विषय आहे वारी. मी सूर्यकांत या वृत्तात कविता केली आहे. आपण ते नट होते. ठीक. हा. आनंदाचा उत्साहाचा प्रवास सुंदर वारी, आनंदाचा उत्साहाचा प्रवास सुंदर वारी, भक्तिभाव अंत चैतन्याची प्रतिभा रंजक न्यारी, वाटेवरल्या परिश्रमांची शोभा पंढरपुरी, भगवंताच्या चरणी जेथे विलीन दुनिया सारी. तू जर आता अजून मोठी झालीस की तू अजून तुझी जरा एक कविता थोड्या जमल्या की मला चालला वेळेला दे, आपण एक अल्बम करून टाकू. नक्की. हा आवडेल मला. वारीवर बोलू काही. सारखेच कष्ट सारखेच काम सगळेच कंटाळवाणे, सारखेच कष्ट सारखेच काम सगळेच कंटाळवाणे, नको आहे आम्हाला असे जीवन जेणे, नको आहे आम्हाला असे जीवन जेणे. सुट्टी म्हणजे फक्त शाळेतीलच नव्हे, सुट्टी म्हणजे फक्त शाळेतीलच नव्हे, थोडे कष्ट केल्यावर निवांत पण हवे. खूप कष्ट केल्यावर कष्टाशीच होते गट्टी, खूप कष्ट केल्यावर कष्टाशीच होते गट्टी, तशीच आम्हा मुलांना हवी आहे. आपल्याकडे काही मंडळी ना उगीच चिंता करत असते की आत्ताची शाळेतली मुलं काय ऐकतात, त्यांची अभिरुची आता खराब झाली आहे का. तुम्ही चिंता करू नका, परिसंवाद वगैरे मुळीच भरवू नका. आत्ताची मुलं ही छान छान गोष्टी ऐकतायत, आपली जी पारंपरिक वाद्य तीच वाजवतायत, चांगलं गातायत. तर हेच बघा ज्ञानप्रबोधिनीतली ही मंडळी हे सगळे शिक्षक आणि या विद्यार्थ्यांनी आपल्याला तबल्याची जुगलबंदी ऐकवणार आहेत. ऐकूया. कथा घेना दा तेना घेना तेना धातेना 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 कथा घेना तेना धातेना 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 कथा घेना तेना धातेना धातेना धातेना.
सुरुवातीला तिला शाळेमध्ये प्रार्थनेला पण नव्हतं निवडलेलं. मला आठवत आहे वर्गात पेटी घेऊन त्या माझा आवाज ऐकायला मला उभं केलेलं आणि मी परत गायलेले. मला इतकं टेन्शन आलेलं, मला गाताच फुटलाच नाही आवाज. मधली सुट्टी मधली सुट्टी पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन बोलावते वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड घे तुला हवीच मधली सुट्टी. मधली सुट्टीमध्ये पुन्हा एकदा सगळ्या रसिकांचं खूप मनापासून स्वागत. महाराष्ट्रातल्या काही शाळा अशा आहेत की ज्या शाळांमधनं प्रत्येक वर्षी खूप खूप गुणी विद्यार्थी बाहेर पडताना आपल्याला दिसतात, बाहेर पडलेले आपल्याला भेटतात. तशीच एक शाळा म्हणजे पार्ले टिळक. आणि आज पार्ले टिळकची एक विद्यार्थिनी जी आपल्या सगळ्यांची आवडती गायिका आहे, माझी मैत्रीण वैशाली सामंत. हाय वैशाली. हॅलो. विशेष तू मस्त. आज कसं वाटतंय तुला शाळेत आल्यावर? खूप नॉस्टॅल्जिक फील होत आहे, खूप छान वाटतंय. पुन्हा एकदा मधली सुट्टीच्या निमित्ताने तू आम्हा सगळ्यांना शाळेत घेऊन आलायस. आणि शाळा म्हणजे काय, अभ्यास आमचा तो मेन मोटो असायचा, अभ्यास. आणि बाकीसुद्धा इतर ॲक्टिव्हिटीज शाळा आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केले. तुला खरं सांगू का, मी शाळेमध्ये गाण्यापेक्षाही इतर म्हणजे स्पोर्ट्समध्ये होते, डान्समध्ये होते. पण मला हळूहळू कळायला लागलं की आपल्याला हे नाही करायचं आहे. शाळेने मला जे दिलं आहे ते म्हणजे अभ्यास होणी प्रकटावी, कुठलेही क्षेत्र असो. आज जर का मी गाण्यात नसते, मी फिशरी सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, PhD करायचं मत्स्यशास्त्रामध्ये. तर त्याच्यामध्ये मला PhD करायचं होतं, पण त्याच्यासाठी मला युनिव्हर्सिटी चेन्नईला जावं लागणार होतं. आणि तोपर्यंत माझं गाणं सुरू झालेलं. कमिंग बॅक टू स्कूल, मला असं वाटतं की ते एक डेफिनेट आपल्याला काय बनायचं आहे त्याच्यासाठी. हां, आणि खरंच आहे. आणि त्याच्यासाठी लागणारी मेहनत मला आठवतं आहे अजून की आम्ही मार्कांसाठी म्हणजे अभ्यास करणं ही आमच्या आयुष्याची एक भाग झालेला. अभ्यास करणं हे टेन्शन कधीच नव्हतं, कारण आम्हाला ज्या तऱ्हेने ग्रूमअप करण्यात आलेलं की अभ्यास हा केलाच पाहिजे. तुम्हाला कौतुक हवं असेल तर त्याच्यासाठी अभ्यास करायला लागतो आणि तुमचा तुम्हीच करायचा असतो. तुमच्या मागे लागून किंवा अरे बाबा कर रे करून पाठी फिरणारं कोणी नव्हतं. आणि हे माझ्या बाबतीत नाही, तर आमच्या अख्ख्या वर्गात. आणि एक वातावरणच असं सगळं पॉझिटिव्ह होतं की मार्क मिळवायचे आणि त्याच्यासाठी मेहनत करायची. पण तू शाळेत पूर्णपणे अभ्यासून प्रकटावे या एकाच थीम मध्ये सतत अशी तसं मला वाटत नाही. तर मला आता थर्ड अँगल फार आवश्यक वाटतं. प्लीज. तर आपण तुझ्या मैत्रिणींना बोलूया. येस. आणि त्यांना विचारूया की नक्की तुम्ही अभ्यासा व्यतिरिक्त काय काय शाळेमध्ये करायचं. बोलूया. येस. तुम्हाला तिघींना तुम्ही जेव्हा तुमच्या घरच्यांना आता की टीव्हीवर जेव्हा वैशाली दिसते गाताना की ही माझ्या वर्गात होती आणि ही म्हणजे ना याच्या पुढे काय सांगता? मी नेहमीच असं की माझ्या मुलाला मी सांगते की ही वैशाली मावशी, आम्ही नेहमी एकत्र बसायचो. तर त्याला वाटतं वैशाली मावशी तुझ्या वर्गात होती. म्हणजे त्याला असं खूप कौतुक की आईच्या बरोबर शाळेत बसलेली मुलगी आता. शाळेतली वैशाली म्हटल्यावर काय आठवते? शाळेतली वैशाली म्हणजे ऑफ तासाला कायम म्हणजे आमचं असायचं की एक म्हणजे पुढे बसणाऱ्या मुली मागे बसणाऱ्या मुली असं. मग पुढून कोणी मुलगी गाणं म्हणून आली की आम्ही लगेच तिला वैशाली तू गाणं म्हटलंच पाहिजेस असं म्हणून मग ती जाऊन तिचं नेहमीच एक ठरलेलं गाणं असायचं. आठवतंय का वैशाली तुला आठवतंय? माझे माहेर पंढरी. आणि प्रत्येक वेळेला ती ते गाणं म्हणायचं ठरलेलं गाणं होतं. त्यावेळी मला फार गाणी तयार करावीत वगैरे असं काही. माझे माहेर पंढरी शाळेत रेग्युलर म्हणणारी एकदम ऐका दाजीबाणी चमचम खूप मोठं तेव्हा म्हणजे आम्हाला कम्प्लीट फुल्ली होती अशा गाण्यांना. आणि वैशालीबद्दल सांगायचं म्हणजे ती जरी गाण्यामध्ये आत्ता फेमस असली तरी त्यावेळेला तिला डान्समध्ये खूप आपण भाग घ्यावा. ती प्रत्येक वेळेला बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक म्हणजे गाण्यासाठी ती गाणं गायची, पण कधी फ्रंट स्टेजला येऊन हे नव्हती. तर तिची ती
खूप इच्छा होती की आपण येऊन डान्स करावा. माझ्या आईला फार इच्छा होती आणि की हिने डान्स करावा वगैरे, नेहमी काय बॅक आणि मी एकदा आईला घरी जाऊन सांगितलं, मला घेतलं डान्समध्ये. आई म्हणाली वा वा, चला आता माझी मुलगी नटणार वगैरे. काय झालं तर धनगर. आज तुझे वर्गातले मित्र इथे आलेले आहेत, तर आपण आता त्या मित्रांना बोलूया. कारण मला नेहमी वाटतं की वर्गातल्या मुलांचं मुलींबद्दलचं एक वेगळंच काहीतरी म्हणणं असतं ते आपण त्यांच्याकडनं ऐकू. तुम्हाला तुमचा वर्ग वैशाली असा रेफरन्स आठवल्यावर पहिली गोष्ट काय स्ट्राईक होते? वैशालीच्या बाबतीत पहिली गोष्ट म्हणजे ती प्रचंड शांत मुलगी होती. आणि गाण्याच्या बाबतीत काय आलं की गाण्याला ही पुढे, नाचायचं म्हटलं की ती पुढे, आणि खेळायचं म्हटलं की आम्ही लोक पुढे, अशी परिस्थिती होती तेव्हा. वैशालीबद्दल सांगायचं म्हणजे वैशाली शाळेत असतानाच गायची, पण तेव्हा जसं धनंजयने सांगितलं आम्हाला त्याचं तेवढं अप्रूप वाटत नव्हतं. कारण का ठीक आहे सर 3-4 मुली होत्या की ज्या गायच्या, पण आता मात्र जेव्हा अशीच बिकम अ सेलिब्रिटी, ती एवढी मोठी सिंगर झाली आहे, तेव्हा मात्र आता असं वाटतं म्हणजे कधी कुठल्याही पार्टीला गेलो, कोंबडी सुरू झाली तर कुठलंही गाणं सुरू झालं वैशालीच्या वर्गात आम्ही, वैशाली आमच्या वर्गात होती. प्रत्येक चार टाळ्या जास्त वाजवल्या असतात वर्गात. नाही म्हणजे आता असं की माझ्या जवळजवळ सगळे रिलेटिव्हना माहिती असेल की कैवल्याच्या वर्गात वैशाली होती, सगळं सांगून झालंय माझं. असं सगळे अभिमानाने फुललेले चेहरे, पण ज्यांनी या सगळ्या अभिमानी चेहऱ्यांना घडवलं त्या शिक्षिकांना आपण इथे बोलूया. वैशालीच्या शिक्षिका पण आज इथे आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला हे खरं कळेल की ही मुलं अशी का घडतात, सगळी इथलीच मुलं कशी काय हुशार होतात. तर आपण त्यांना बोलूया शिक्षिकांना. आता हे चित्र खऱ्या अर्थाने पूर्ण वाटतंय, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षिका. तर वैशाली तूच आम्हाला बाईंविषयी सांग. ओळख तर करून देतेस, पण त्याआधी एक मिनिट. प्रगती पुस्तक, बाल्य टिळक विद्यालय प्राथमिक शाळा, कुमारी वैशाली मनोहर जोशी, इयत्ता 4 तुकडी 8. आणि या माझ्या 4-8च्या ज्या आमच्या शिक्षिका होत्या, भटबाई. माझ्या आईने जरा माझी प्रगती होते वगैरे असं वाटलं असेल तिला, म्हणून हे माहिती का, मधली सुट्टीचा पहिल्या एपिसोड पासून मी सांगतोय की मधली सुट्टी म्हणजे काय आहे की आपण एखाद्या दिवशी कपाट आवरताना काहीतरी वेगळं शोधत असताना एकदम मागे आपल्या शाळेचं प्रगती पुस्तक दिसतं, ते दिसल्यावर जे आपल्याला वाटतं ते म्हणजे मधली सुट्टी. तर आज तुझी प्रगती पुस्तकं बघू. बाई तुमची सही. इयत्ता 4-8च्या म्हणजे स्कॉलरशिपच्या वर्गात वैशाली माझ्या वर्गात होती. ही सगळेच विद्यार्थी आमचे अगदी हुशार आणि स्कॉलर आणि अतिशय अभ्यासू. वैशाली लहानपणी तशी जरा लाजरी बुजरी पण अभ्यासू, शिस्तप्रिय. तिला कोणी इतरांनी सुद्धा गडबड वगैरे केलेली फारशी आवडायची नाही, कारण ती तसं नापसंती व्यक्त करत असे. पण अभ्यासात मात्र म्हणजे इतक्या लहानपणी अभ्यासाची आवड असणं अगदी क्वचित आढळतं. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर तिने लिहिल्यावर बाई माझं झालं, मी परत एकदा लिहू, म्हणजे हे इतक्या आवडीने 4थीतला विद्यार्थी म्हणतो, म्हणजे खरीच आवड तिला. म्हणजे आणि थोडंसं बाईंना मी कशी सिन्सिअर आहे असं ते पण असतं. पण तुम्ही गाणं ऐकलेलं आठवतं तुम्हाला शाळेमध्ये? सुरुवातीला तिला शाळेमध्ये प्रार्थनेला पण नव्हतं निवडलेलं. आमच्याकडे मुलं निवडतात प्रार्थनेला, तेव्हा तिनं कारण सांगते ना मला आठवतंय, राहळकर बाई होत्या. बाई म्हणाले अगं तुझा आवाज चांगला आहे, तू गा असं म्हणून. मला आठवतंय वर्गात पेटी घेऊन त्या मला माझा आवाज ऐकायला मला उभं केलेलं आणि मी परत गायलेलं. मला इतकं टेन्शन आलेलं, मला कुठलाच नाही आवाज, मी इतकी घाबरट होते. याच्यामधनं आपल्या सगळ्या छोट्या छोट्या मित्रमैत्रिणींना एवढा मोठा धडा मिळतो. कारण मी अनेक लोकांची बोलताना सांगितलं की नाही शाळेत आम्ही कधी काही केलं नाही, म्हणजे शाळेतच आपण काहीतरी करतो असं काही नाही. त्याच्यानंतर खूप गोष्टी डेव्हलप होत जातात. पण ती जरा मागे मागेच असायची, अशी तिला पुढे पुढे करायची अजिबात सवय नव्हती. त्यामुळे आमच्या ती लक्षात तर होती, कारण अभ्यासात ती खूप चांगली होती. तुला शाळेमधला आपल्या मधली सुट्टीच्या जादूच्या कांडीने एक दिवस असा परत दिला तर कुठला दिवस, कुठला क्षण मागशील की मला हे एकदा परत अनुभवायचं? माझ्या मनात एक नेहमी सल होता की मला माहिती आहे मला गाता येतं, पण तरी माझ्या तोंडून कधी फुटलंच नाही रे की मला गायला घ्या वगैरे. तर मी आता अशी झाली ना की मला आता डेअरिंग आहे, चलो मुझे गाणे काय. तेव्हा तसं अजिबात नव्हतं. तर मला अजून इच्छा आहे ती जर का रिवाइंड टेप्स केल्या, कारण बाकी सगळं छान होतं रे, परफेक्ट होतं, की राहळकर बाईंना जाऊन मी दणक्यात गाणं ऐकवेन. आणि मला आवडेल शाळेत अजून उभं राहून माईकवर प्रार्थना म्हणणं.
एक माझा खूप आवडता प्रश्न आहे मधली सुट्टीमधला, की जसं आता तू सांगितलं की तो क्षण मला परत हवा आहे, रिवाइंड करीन, तसं कधीतरी असं शाळेत होऊन जातं की आपल्याकडनं एखाद्या व्यक्तीला ना थँक्यू म्हणायचं आपल्याला खूप मनापासून वाटतं, किंवा चुकून तू तशी करणारी नाहीच आहेस, चुकून कोणाला काही बोलली असशील आणि तुला सॉरी म्हणायचं असेल तरी ही संधी आहे. ओके, सॉरी म्हणेन मी. या सगळ्या माझ्या मैत्रिणींना सॉरी मला म्हणायचं आहे एका गोष्टीसाठी. 8वी 9वीत असताना एक माझ्या आयुष्यात वेगळा मोड आलेला, आणि राजू म्हणजे आता जो माझा नवरा आहे तो त्यावेळीच माझ्या आयुष्यात आलेला. आणि त्यामुळे झालेलं काय की आमची ही जी एक छान अशी टीम होती ना ती थोडीशी मी त्याच्यापासून दुरावली. आणि तरी या मुलीने माझ्याबरोबर कनेक्ट राहायचा आणि याचा खूप छान प्रयत्न केला. पण माझ्या आयुष्यात तर एक वेगळं वळण आलं जिथे मी त्याच्यात गुंतत गेले. आणि मग नंतर असं झालं प्रत्येकांचं कॉलेज आणि हे सगळं वेगळं झालं. बरेच जण पार्ला कॉलेजला होते, मी मिठीबाईला होते. असं करत करत आमचा तो कनेक्ट हळूहळू डिस्कनेक्ट झाला. पण आता बाय गॉड्स ग्रेस आता परत आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि आय रिअली वॉन्ट टू थँक ऑल ऑफ देम की मला एका फोनवर या सगळेजण माझ्यासाठी आज आले. ह्या सगळ्या गप्पांचा शेवट मला असं वाटतं की तुमची एखादी शाळेतली प्रार्थना, शाळेतली कविता, आज बाई पण इथे आहे तुम्ही सगळ्यात, तर तुला जे आठवत असेल ना तू, मला असं वाटतं खूप छान वाटेल, कारण तू इथे आली आहेस आणि काहीच गाडी नाहीस असंही नाही, आणि पण गावच तिथे शाळेतलं गावच असं मला वाटतं. शुक्रवारचा हा श्लोक आहे. आळसे सुख मानू नये, चहाडी मनात आणू नये, शोधल्या विण करू नये कार्य काही, सत्य मार्ग सोडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये, असत्याचा सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवर विवरो जाणावे अर्थांतर. मधली सुट्टी. हे बघा, आत्ता शाळा सुरू झाली आहे मला माहिती आहे, आणि सुट्टीमध्ये तुम्ही खूप मजा केली असेल, खूप धमाल केली असेल, पण त्याच्यावर एक गोष्ट नक्की की तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असतील कोणाकोणाकडनं, बरोबर आहे? कारण अजूनही आपल्याकडे घरात खूप छान गोष्टी सांगितल्या जातात. कोणी कोणाकडनं गोष्टी ऐकल्या सांगा बरं. मी माझ्या गावाला कुडावळ्याला गेलेले तेव्हा माझा काका आणि माझा भाऊ रात्री सांगायचे गोष्टी. व्हेरी गुड. अजून तिला माहित आहे? माझी आई आणि आजी मला भूताच्या गोष्टी सांगायची. हो, माझी आजी मी घरी रात्री झोपताना मला गोष्ट सांगायची, आणि कधी कधी आई सुद्धा गोष्ट वाचून दाखवायची. तशीच आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, फक्त ती गोष्ट जरी छोटीशी असेल तरी खूप महत्वाची आहे, आणि त्या गोष्टीवर आपल्याला नंतर गप्पा पण मारायच्या, त्यामुळे गोष्ट नीट ऐका. एकदा काय होतं, एक मोठी बोट खूप साऱ्या लोकांना घेऊन समुद्रातून चाललेली असते. लोक खूप मजा करत असतात, गप्पा मारत असतात. तेवढ्यात पाऊस सुरू होतो, विजा कडाडायला लागतात, खूप प्रचंड मोठं वादळ होतं. थोड्यानी बोट अशी हेलकावे खायला लागते आणि बोट बुडते. सगळी लोक बुडतात. 2 लोक कशी बशी पोहत 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 एका बेटापर्यंत पोहोचतात, आणि त्यांना लक्षात येतं का या बेटावर आपण दोघंच पोहोचलोय, बाकीची लोक बुडली. त्यांना खूप वाईट वाटतं की कुठे गेले आपले सगळे मित्र, आपले सोबती सगळे बुडले. नंतर त्यांच्या लक्षात येतं की या बेटावर कोणीच राहत नाही, निर्मनुष्य आहे हे बेट, आपण दोघंच आता इथे. त्यांना मुळात काळजी काय वाटते की इथून पोचायचं कसं आता परत घरी, परत आपली माणसं आपल्याला दिसणार कशी, परत समुद्राच्या काठापर्यंत पोचायचं कसं. 2 जण एक दिवसभर खूप रडत बसतात. मग दुसऱ्या दिवशी म्हणतात आता रडून उपयोग नाही, आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. पण काहीतरी म्हणजे काय करणार, त्यांच्याकडे कुठलंही संपर्काचं साधन नसतं. कसा संपर्क करणार, कसं कळणार सगळ्यांना की आपण इथे आहोत. ते म्हणतात आता आपल्याकडे दुसरा काही उपाय नाही, आपल्याला प्रार्थनाच करायला लागेल. त्याच्यातलं एक म्हणतो एक काम करूया, मी बेटाच्या एका टोकाला बसून प्रार्थना करतो, तू दुसऱ्या टोकाला बसून प्रार्थना कर, बघूया कोण जास्त मनापासून प्रार्थना करतं आणि कोणाला देव प्रसन्न होतोय. दोघेही प्रार्थना करायला सुरुवात करतात. पहिल्या दिवशी तर काहीच घडत नाही. रात्री झोपताना एक त्यांच्यातला खूप मनापासून प्रार्थना करतो की मला खूप भूक लागली, मी आता नाही जिवंत राहू शकत, मला काहीतरी खायला दे, मला काहीतरी खायला दे. आणि इतका तो अशक्त झालेला असतो, त्याला झोप लागते. सकाळी उठतो तर त्याच्या इथे एक झाड उगवलेलं असतं आणि त्याला फळं. तो इतका खुश होतो की आपली प्रार्थना देवाने ऐकली, आपण किती छान प्रार्थना केली. मग तो लांब बघतो बेटाच्या दुसऱ्या टोकाला, तिथे काही झाड नसतं.
तो म्हणतो अरे रे आपल्या त्या दुसऱ्या सवंगड्याने काही नीट प्रार्थना केलेली दिसत नाही, कारण त्याच्या इथे काही झाडबीड आलेलं नाही. तो फळं बिळं खातो, दिवसभर परत विचार करतो की आता काय बरं मागावं. पण त्याच्या लक्षात येतं की किती ऊन आहे इथे, आपल्याला काही निवाराच नाही, आपल्या डोक्यावर काही छतच नाही. तो परत रात्री प्रार्थना करतो की परमेश्वरा मला खूप ऊन लागतंय रे, काहीतरी कर. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो तर एक मोठं झाड उगवलेलं आणि खूप साऱ्या मोठ्या फांद्या आणि त्याची सावली पडलेली असते. तो इतका खुश होतो की अरे मी किती पुण्यवान आहे, माझ्या प्रार्थना किती पॉवरफुल आहेत की देव सगळ्या माझ्या प्रार्थना ऐकतोय. त्यामुळे दुसरं पण झाड उगवलं. परत तो पलीकडे बघतो, तिकडे काही झाड नाही. तो परत म्हणतो शी त्याच्या प्रार्थना जरा कमकुवत आहेत, मनापासून तो करत नाही प्रार्थना, माझ्याच प्रार्थना देव ऐकतोय. तिसऱ्या रात्री त्याला मात्र लक्षात येतं की आता आपण काय करूया, आता आपण छान जिवंत तर राहिलोय, खाल्लंय, पण आता आपण घरी परत जायला पाहिजे. त्यामुळे आता तिसरी प्रार्थना काय करूया की मला इकडनं परत समुद्राच्या काठावर सोड आणि मला घरी जाऊ दे. तो तशी प्रार्थना करतो की मला आणायला कोणीतरी पाठव, कोणाला तरी इथे पाठव आणि मला घेऊन जा, देवा मला इकडनं घेऊन जा परत काठावर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो तो एक होडी आणि एक माणूस बेटाच्या किनाऱ्यावर. तो लगेच जाऊन धावत धावत जाऊन बोटीत बसतो, म्हणतो चला चला चला, बरं झालं तुम्ही माझी प्रार्थना ऐकली. कोण आहात तुम्ही? तो म्हणतो तू कोणाची प्रार्थना करत होतास? म्हणतो देवाची. तो म्हणतो मीच येतो. असे दिसता तुम्ही? हो मी असाच दिसतो. तो म्हणतो चल आता काम करूया. तो जो नावाडी असतो ना, तो म्हणतो एक काम करूया, तुझा तो दुसरा एक सवंगडी आहे ना त्या टोकाला, त्याला पण घेऊन जाऊया. तो म्हणतो तुम्हाला कसं माहिती? तिकडे पण एक सवंगडी आहे. तो तर काही नीट प्रार्थना करत नाही, काही नाही, त्याला काही मिळालं नाही आतापर्यंत. माझ्या प्रार्थनेला बघा किती यश आलं, मला फळं मिळाली, मला झाडं मिळाली, आता तुम्ही पण आलात, त्याला कशाला न्यायचंय? त्याला तर न्यावंच लागेल, देव म्हणतो. तो म्हणतो पण का? तो देव म्हणतो हे बघ, मी तुझ्या प्रार्थना ऐकून आलेलोच नाहीये, मी त्याच्या प्रार्थना ऐकून आलो. एवढा शॉक बसतो. काय? तिकडे झाड उगवलं नाही, तुम्ही त्याच्या प्रार्थना कशा ऐकल्यात? त्याच्या काय प्रार्थना होत्या? तो म्हणतो अरे तो एवढीच प्रार्थना रोज मागायचा की माझा जो दुसरा सवंगडी आहे ना त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. जी स्वतःसाठी काही मागत नाहीत ना त्यांना मी आपणूनच देतो. म्हणून मी त्याला घेऊन जाणार आहे, तुला घेऊन जाणार आहे, कारण त्यांनी तुझ्यासाठी मागितलंय आणि त्याला खूप काही गोष्टी देणार आहे, कारण त्यांनी माझ्याकडे काहीच मागितलं नाही. मला अशी प्रार्थना करणारी माणसं जास्त आवडतात. मग या माणसाचे डोळे उघडतात की शी आपण किती स्वार्थीपणाने स्वतःसाठी मागत राहिलो, त्याचा कधी विचारही नाही केला आणि तो आपल्यासाठी प्रार्थना करत होता देवाला. आणि असं करून दोघंही होडीतून परत काठावर जातात. ज्यांनी स्वतःसाठी प्रार्थना केलेली असते तो खूप मोठी गोष्ट शिकतो की नेहमी दुसऱ्याच्या प्रार्थना आपल्यासाठी काम करतात. आणि हा जो माणूस असतो तो पुण्यवानच असतो, तो देवाचा लाडकाच असतो, तसाच तो देवाचा लाडका राहतो. तर ह्या गोष्टीवरून मला तर काय शिकायला मिळालं माहितीये का? मला नेहमी लोक सगळे विचारतात ना मुलाखतीत की तुम्हाला गाणी कशी सुचतात, चाली कशा सुचतात, किंवा मधली सुट्टीमध्ये तुम्ही जे मुलांशी बोलता ते कसं सुचतं? एकदम सोपं आहे. माझी आई आणि माझे सगळे फॅन आणि छोटी छोटी मुलं सगळेजण प्रार्थना करतात ना की हा माणूस ना मला जरा बरा वाटतोय, तर ह्याला जरा चांगलं काम करू दे, याला सांग. असं तुम्ही प्रार्थना केलीत की मग सुचतं, बरोबर की नाही? मग तुम्हाला काय वाटतं की तुमच्यासाठी कोण प्रार्थना करतं म्हणून तुम्ही इतके छान मार्क मिळवता, तुम्हाला इतकं छान यश मिळतं? काय वाटतं तुम्हाला? कोण सांगेल मला छान? कोणाकडे माहिती आहे? आणि माझे सगळे घरचे आजी आजोबा वगैरे प्रार्थना करतात. हो ना. तुला माहिती एक खूप छान ओळ आहे की लाभते जेव्हा यशाला सूर्य तेजाची झळाळी, प्रेम ओल्या भावनांच्या प्रार्थना असतात मागे. आपल्यासाठी कोणीतरी खूप प्रार्थना करतं म्हणून आपल्याला काहीतरी यश मिळतं. अजून कोणाला काय वाटतं याच्याविषयी? आपला मित्र. तुझा कुठला मित्र आहे तुझ्यासाठी प्रार्थना करतो? वैभव नावाचा माझा एक मित्र आहे, तो प्रार्थना करतो तुझ्यासाठी. किती गोड आहे तुझा मित्र, माहिती एकदम एकदम गोड असणार रे, तुझ्यासाठी प्रार्थना करतो. तुमच्या काही कोणाला अजून बोलायचं सांग. मला असं वाटतं की माझी ताई करते. हो, तू बघितलं तिला कधी प्रार्थना करताना की माझ्या छोट्या बहिणीला छान मार्क मिळतो तसं? काय म्हणते ती? ती म्हणते असं नाही, पण ती म्हणजे आई कधीतरी तिला प्रार्थना मागायला सांगते ना, तर तेव्हा ती एकदम असं हे करत असते आणि माझ्याकडे सारखं म्हणजे असं पाहत असते. किती गोड आहे. तर तुला असं वाटतं म्हणजे की ती देवापुढे जेव्हा हात जोडते, ती तुझ्याकडे बघते, तेव्हा बहुतेक ती तुझ्यासाठी मागत असणार. हो ना? हे वाटणं पण खूप छान आहे. म्हणजे मला वाटतं की माझी आई माझ्यासाठी खूप प्रार्थना करते. जेव्हा माझे एक्झाम्स किंवा काहीच्या आधी तिला खूप, जर माझं एक्झाम्सचे जर स्टडीचा वीक असेल तर तिला माझ्यापेक्षा जास्त टेन्शन येतं. बरोबर. आणि तिच्या लावल्या प्रार्थनेमुळे म्हणजे माझे एक्झाम्स खूप असे नीट जातात. तू जेव्हा हात जोडतेस देवापुढे तेव्हा कोणासाठी प्रार्थना करतेस? माझ्या बहिणीसाठी आणि माझ्या आईसाठीच. मी बऱ्याच वेळा म्हणजे जेव्हा जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा राष्ट्रासाठी करतो. राष्ट्रासाठी काय करतोस रे? आपल्या राष्ट्राला काय मिळू दे म्हणून? की जे काही आता वाईट चालू आहे, जे काही जे घडायला नाही पाहिजे थांबून देत आणि आपलं सगळ्यांचं जीवन सुखदायक होऊन देत.
मी तो एकदम जो जे वांछिल तो ते लाहो अशी प्रार्थना करतो, हो की नाही? ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळू दे. अजून एक प्रार्थना काय असू शकते माहितीये की ज्याचं त्याला यथायोग्यसे श्रेय पुरे मिळू दे. म्हणजे काय? ज्याचं त्याला क्रेडिट मिळू दे, हो की नाही? अजून एक छान ओळ आहे कवितेतली की ज्याचे त्याला यथायोग्यसे श्रेय पुरे मिळणार कधी, स्वराज्य आले यौवनात पण सुराज्य हे होणार कधी. तर आपण अशी प्रार्थना करायला पाहिजे सगळ्यांनी मिळून की जो काम करतो त्याला त्याचं श्रेय मिळू दे, जो कष्ट करतो शेतात त्याला त्याचे पैसे मिळू देत, जो आंबा पिकवतो त्याला त्याचे पैसे मिळू देत. जे आई वडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात त्यांना मुलांनी म्हातारं झाल्यावर पण एकदम प्रेम करू दे त्यांच्यावर, म्हाताऱ्या आई वडिलांवर पण. तर आपल्या देशातली अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम बंद होतील. बरोबर आहे? मग आपण सगळे मिळून प्रार्थना करूया, हात जोडा, आपण प्रार्थना करूया की ज्यांना ज्यांना शाळेत यायला मिळत नाही त्यांना शाळेत यायला मिळू दे, ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना लिहिता येऊ दे, म्हणजे ते स्वतःचं नाव लिहितील आणि काहीतरी काम करतील, हो ना? ज्यांच्या ज्यांच्या मनात वाईट विचार येतात ते सगळे दूर करू दे. आपल्या देशाविषयी आपल्याविषयी ज्यांना असं वाटतंय ते सगळे अतिरेकी वाईट विचार करणारे, ही सगळी छोटी मंडळी तुम्हाला सांगते की वाईट विचार करू नका. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतोय, तुमच्या मनातल्या वाईट विचार जाण्यासाठी प्रार्थना करतोय. ही सगळी प्रार्थना चांगल्यासाठी तर आहेच, पण वाईट तुमच्यातनं दूर जावं म्हणून ही प्रार्थना आहे. डोंगरातून धावले पाण्याचे लोट, पिऊन पिऊन फुगलंय नदीचं पोट, नदी बर केला कोणी चहा चहा चहा, बगळे बुवा एक कप पिऊन तरी पहा. अगं बाई, पावसाला मस्त सुरुवात झाली आहे, शाळेला मस्त सुरुवात झाली आहे. कोणाला कुठली तुकडी मिळाली आहे, कुठल्या वर्ग शिक्षिका आल्या आहेत, कोणाच्या शेजारी कोण बसतंय, कोणी शाळा बदलून दुसरीकडे गेलंय. शाळेचा पहिला दिवस म्हणजे अपार उत्सुकता आणि ती दरवर्षी तितकीच असते. माझा शाळेचा पहिला दिवस कसा होता हाच आहे यावेळेचा होमवर्क. माझा शाळेचा पहिला दिवस लिहून पाठवा आम्हाला या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @znetwork.com, झी मराठी @znetwork.com. मित्रांनो, इतका धमाल मूड मध्ये आहे मी. तुम्ही प्लीज जेव्हा पुण्यात याल तेव्हा अशा काळामध्ये या, जेव्हा गणपती उत्सव असेल, जेव्हा गणपती विसर्जनाचा दिवस असेल आणि त्या विसर्जनाची मिरवणूक तुम्ही मिस करू नका. आणि त्या मिरवणुकीमध्ये एक गोष्ट अजिबात मिस करू नका, ती म्हणजे ज्ञान प्रबोधिनीचं बर्ची पथक. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
दिसू